कोणताही कार्यक्रम असो, ज्याच्या पूजनाने ज्याच्या वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात केली जाते, अशा आपल्या लाडक्या विघ्नहर्ता गणरायाला वंदन करून माझ्या गावचे ग्रामदैवत आई कालका देवीच्या चरणी नतमस्तक होतो. तसंच उबळे गावच्या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होतो. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, तसंच महाराष्ट्राचे दाखलेधनी छत्रपती संभाजी महाराज यांना श्री कालका देवी पालखी नृत्य पथकाचा मानाचा मुजरा. यानंतर श्री कालका देवी पालखी नृत्य पथक आपल्या समोर देखावा सादर करणार आहे. एक पौराणिक देखावाचं नाव आहे अहंकारावर बुद्धीचा विजय. अहंकारावर बुद्धीचा विजय. खूप वर्षापूर्वी क्रौच नावाचा एक गंधर्व होता. एका दिवशी त्याच्याकडून चुकून ऋषींचा अपमान झाला. रागावलेल्या ऋषीने त्याला शाप दिला, तू प्रचंड मोठा एक मूषक होशील आणि पृथ्वीवर भटकशील. आणि हाच तो मूषक आज आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेला आहे. ऋषींच्या शापामुळे हा महाकाय असा मूषक पृथ्वीवर भटकत असतो. हा मूषक जो जिथे जाई तिथे उद्ध्वस्त करत असे, धान्य नष्ट करी, तो लोकांना त्रास देत होता. पृथ्वीवरती मनुष्य त्याला वैतागले होते, कंटाळले होते त्याच्या त्रासाला. एके दिवशी हा मूषक एक ऋषीमुनी तपस्याला बसले होते, त्यांच्या आश्रमाजवळ गेला आणि त्या आश्रमामध्ये तपस्याला बसलेल्या ऋषींना त्रास देऊ लागला. हा मूषक तिथे तपश्चर्येला ध्यानस्थ बसलेल्या ऋषींना त्रास देत होता. नंतर त्या ऋषीने श्री विघ्नहर्त्या गणरायाला आराधना केली, त्याला विनवणी केली, हे गणराया, या मूषकापासून या पृथ्वीचे आणि आमचे रक्षण कर. तेव्हा साक्षात विघ्नहर्ता गणराया तेथे प्रकट झाले. त्याने त्या मूषकाला समजावले, तू आपल्या या शक्तीचा गर्व करू नकोस. परंतु हा मूषक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी गणराय आणि मूषकांचे एक छोटेसे युद्ध झाले. गणराया, विघ्नहर्ता गणराय आणि मूषक यांच्यामध्ये एक छोटस युद्ध होत. नंतर शेवटी गणराय आपल्या मोहपाशाने या मूषकाला पकडतात आणि त्याचा शेवटी हा मूषक गणरायांसमोर नमतो. गणरायांना विनवणी करतो, मला क्षमा करा, माझा हा गर्व चुकला, मी तुम्हाला शरण आलो आहे. शेवटी आपले दयाळू गणपती बाप्पा त्या मूषकाला म्हणतात, मी तुला माफ करेन, परंतु तुला माझे वाहन व्हावे लागेल. आणि त्या दिवसापासून मूषक म्हणजे उंदीर हे आपल्या गणपती बाप्पांचे वाहन झाले आणि अहंकारावर बुद्धीचा विजय झाला. मूषक झाला गणपतीचा वाहन. बोला गणपती बाप्पा.
हा संघ देखील एक जुना जाणता अनुभवी असा संघ. एकावर एक दोन कलाकार, वरच्या कलाकाराच्या डोक्यावर समय, हातामध्ये दोन निरांजन आणि ही पहिली प्रदक्षिणा या ठिकाणी घातली जाते या ग्रामदेवतेच्या पालखीच्या भोवती. त्याच्या पाठोपाठ रथावर आरूढ झालेले गणपती बाप्पा सुद्धा येत आहेत. सुंदर असा प्रवेश या ठिकाणी कुशिवडे संघ. शिट्टी वाजली, वेळ चालू झाली. सगळे कलाकार पालखीच्या जवळ आले. पालखी एका कलाकाराच्या डोक्यावर दिलेली आहे. ढोलावर थाप पडली. पूजेचं वाद्य आहे कुशिवडेकरांचं. अतिशय सुंदर, शांत आणि मंत्रमुग्ध करणार असं हे वाद्य. पुन्हा एकदा एकावर एक दोन कलाकार. पुन्हा डोक्यावर समय घेतली जाते. हातामध्ये धूपारती घेतली जाते. एका हातामध्ये घट्टी घेतली जाते आणि पूजा केली जाणार आहे. या ठिकाणी भैरीबुवाची पूजा केली जाते, केदाराची पूजा केली जाते, मानाईची पूजा केली जाते, चटकाची धूपारती केली जाते या उबळेगावच्या ग्रामदेवतेची. आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाद्याला, नृत्याला सुरुवात झाली. हळूहळू आता वाऱ्याची झुळूक सुद्धा अंगाला लागायला लागली आहे. बऱ्यापैकी गुलाबी थंडीचं वातावरण निर्माण झालंय आणि या गुलाबी थंडीमध्ये सुंदर असं वाजवलं जातंय. सुंदर अशी पालखी नाचवली जाते. आपली कला सादर करतोय या ठिकाणी. पहिला नमस्कार करतायत कुशिवडे संघाचे हे कलाकार. समयमधून सुद्धा सुंदर सुंदर गाणे ऐकायला मिळत आहेत. यांनी तर डायरेक्ट दादा कोणतीच या ठिकाणी पेश केलाय. अतिशय सुंदर. सतीश काका सुद्धा या सनईच्या गाण्यावर इकडे नाचायला लागले. निश्चित ही सुरांची जादू आहे. सुराच्या तालावर कोण कधी कुठे कसा नाचेल, कसा डोलेल, कसा फिरकायला लागेल काही सांगता येत नाही. अतिशय जुना जाणता आणि अनुभवी असा संघ मंचाचा प्रकार बदलतोय. सुरुवातीला संत गतीने सुरुवात या ठिकाणी या संघाने केली आणि या कुशिवडे संघासाठी सन्माननीय सूरजदादा चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद सूरजदादा.
या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. त्यातला हा स्पर्धा क्रमांक 4 आणि निश्चितच या ठिकाणी मी आभार मानेन ते केदारनाथ पालखी बंधू पथक पालखीने या संघाचे त्याने पहिलाच कार्यक्रम या स्पर्धेमध्ये सादर केला. पालखी संघ खरोखर आपले मनापासून खूप खूप आभार. हळूहळू या स्पर्धेची रंगत वाढत जाणार आहे. 9 स्पर्धकांमध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा 3 मानकरी होणार. प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद द्यावे तितके थोडे, कारण 9 वाजल्यापासून हे सगळे प्रेक्षक आहेत त्या जागेवर बसून आहेत. सुंदर असा दांडियाचा वापर या ठिकाणी कुशवडे संघाकडून केला जातोय. हरे शिव पार्वती गजानना, हे शिव पार्वती गजानना, रंग भरून आमचा घरा, तेल तेल गजानना, हे तेल तेल गजानना, रंग भरून आमचा घरा. सुंदर असं हे नमनाचं वाद्य मंडळी कोकणची ही आपली लोककला, त्याचप्रमाणे नमन सुद्धा आपल्या कोकणकरांचा आत्मा आहे. आणि याच नमनाचं हे वाद्य या ठिकाणी या कुशल संघाकडून सादर केलं जात आहे. उभे राहिलेली मंडळी जरा खाली बसा. पाठीमागच्याला फक्त तुमच्या पाठीवरची नावं वाचायला लागतात. दादा त्यांना उभं राहायचं असतं तर मागे स्टेजच्या मागे. होगा सकल जरूर होगा. समय वाले लाजवाब. जानवाले बघा, वय वर्ष 65, कसा धुमाकते. नाट नाही करायचं या उदी वयोवृद्ध कलाकाराचा. जुना वाद्य बदलतंय. वाद्य बदललं की नृत्य बदलणार. सेकंड गिअर पडला कुशवडे संघाचा. या ठिकाणी बदललं जात आहे. चाल मानत असताना दोन्ही कलाकारांचा धोका हा एकच असला पाहिजे. मागे पुढे पाय जरी झाला तरी पंच अनुभवी आहे. अजिबात तुम्हाला मार्ग देणार नाही. दोघांचे हातवारे, दोघांच्या पायाचा टेका आणि दोघांच्या चेहऱ्यावरच्या हावभाव या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. निशाणवाला अगदी डौलानं आपलं ही भगवी पताका फडकवतोय. साधवाले त्याचा पाठोपाठ सुंदर असा कलाविष्कार सादर करतात. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ 2017
कमरेला कमरपट्टा, डोक्यावर फेटा वाद्य कलाकारांच्या आणि तिकडे डोक्याला पट्टा नृत्य कलाकारांच्या. सुंदर नियोजनाचा हा कार्यक्रम आता या ठिकाणी संपन्न होतोय. या उभे गावातल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन नियोजनबद्ध आखलेला हा कार्यक्रम वा वा वा, अतिशय सुंदर सदैचे सूर ऐकायला येत आहेत. सगळे कलाकार पालखीच्या जवळ येतात. दोन कलाकार समोरासमोर या ठिकाणी पालखी डोक्यावर घेऊन ती नाचवण्याचा प्रयत्न म्हणून पहिला मनोरा लावला जातोय. जे प्रकार आपण दहीहंडीमध्ये पाहतो, एकावर एक सर हे दहीहंडीच पाहिले जातात, तेच प्रकार इथं पालखी नृत्यामध्ये सादर केले जातात. एकावर एक तिसरा एकटा लावला जातोय. कुशल संघाकडून बघूया की एकटी जाऊन पालखी फिरवली जाणार का. वा वा, सुंदर. मनोऱ्यामध्ये अशी एकटी लावून जर ती पालखी फिरली तरच तो मनोरा ग्राह्य धरला जातो असं माझं मत आहे. फक्त अनुभवी आहेत ते संपूर्ण नक्की सांगतील. पुन्हा वाचण्याचा प्रकार बदलतोय. अतिशय वेगात पालखी फिरवली जाते. शेवटचे काही मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी कालबाई देवी पालखी नृत्यपथक कृषी या संघाचा हा कलाविष्कार आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या ठिकाणी हा कलाकार बघूया काही वेगळं सादर करणार का. वा सुंदर. संपूर्ण पालखी आपल्या डोक्यावर घेऊन ती फिरवली जाते, नाचवली जाते. अजून काहीतरी वेगळं दाखवले जाणार. या ठिकाणी दाखवलं जातं शिवडे संघाकडून. काही प्रेक्षक उघड्या डोळ्यानं हा नजारा पाहत आहेत. काही आपल्या मोबाईलमध्ये काही करून ठेवत आहेत, म्हणजे उद्या मुंबई पुण्याला गेल्यावर सुद्धा आठवण जेव्हा येईल तेव्हा आपल्याला शूटिंग बघता येईल. कारण फोटो ही इतर गोष्ट अशी असते की आपण कधीही आठवण आली की ते उघडून बघू शकतो. काय वाद्याचा प्रकार बदलतोय. स्पर्धक क्रमांक 5 पर्यंत घेऊन पालखी नृत्यपथक देवरून आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण प्रवेशद्वाराकडे चला. शेवटचे काही क्षण या ठिकाणी या कुशोडे संघाची शिल्लक.
दोन पेढे आणले जात आहेत आणि त्या पेढ्यावर उभं राहून डोक्यावर पालखी आहे. ती पालखी नाचवण्याचा प्रयत्न बघूया यशस्वी होणार का. एक अनुभवी असा हा कलाकार आहे पालखी कशी अवघड आहे. आणि त्यानंतर लोक तिथे देवावर उभं राहून ती देवाची थोडी सुद्धा ठेवण्याचा हा प्रयत्न. दोन्ही पंचांची बारीक नजर आहे. निश्चितच सुंदर असे प्रयत्न केले जातात. शेवटच्या टप्प्यात आलेला परफॉर्मन्स कालताई पालखीने फक्त शिवडे शेवटची 5 मिनिटं शिकला. मध्ये एक चाल ही एकाच मारायची असते. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, एखाद्या जोडीनं सुरुवातीला मारलेली चाल परत काही वेळाने डबल मारली तर पंच एवढे अनुभवले की त्या डबल मारलेल्या चालीला अजिबात मारता येत नाही. एक चाल एकाच मारायची असते ती डबल मारली जात नाही किंवा मारायची नसते. दुसरा मैदाना सादर केला जातो. प्रत्येक संघाला 3 वेळ लावण्याची मुभा असते. मदना म्हणजे एकावर एक कलाकार आणि वरच्या कलाकाराच्या खांद्यावर किंवा डोक्यावर पाहिजे आणि ती घेतली पाहिजे तर तो मदरा यशस्वी झाला असं म्हटलं जातं. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. 2 कलाकार समोरासमोर नाग मोठी वळीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी पालखी दाखवली जाते. 4 कलाकार खाली बसले, 2 कलाकार उभे येतात, त्यांच्यामधून पालखी दाखवली जाते. क्षणात मात्र
जाते. अजून काही वेगळं दाखवलं जाणार का बघूया. शेवटचे काही क्षण शिल्लक असताना शेवटचा मिनिट, लास्ट 2 मिनिट. एक कलाकार खांद्यावर आहे, दुसरा कलाकार ब्रेक आहे. सुंदर असा गरुड सादर केला जातोय.